मंडळी नमस्कार. जीव लावणारे शब्द आयुष्य घडवतात, तर जिव्हारी लागणारे शब्द आयुष्य बिघडवतात. शब्द प्रेम देतात, प्रेरणा देतात. शब्द साथ देतात, शब्द नातं देतात. शब्द आयुष्यभर आणि आयुष्यानंतरही मनामनात जपणारी भावना देतात. शब्दांचं मोल जपलं की आयुष्यही अनमोल होतं. लिहिल्याशिवाय दोन शब्दातील अंतर कळतच नाही आणि हाक आणि हात दिल्याशिवाय माणसाचं मनही जुळत नाही. डोंगराच्या उंच कड्यावर असलेल्या एकमेव घरात गेली 30 वर्षे एकाकी आयुष्य जगणाऱ्या 78 वर्षाच्या बाबांना मदतीचा हात देण्यासाठी निघालोय अशा अवघड वाटेने. बैलगाडीच्या चाकाने पडलेल्या चाकोरीत गाडी चालवण्याची वेगळीच मजा अनुभवली. मंडळ, आता आपण बघितलं रस्ता कसा होता. त्या रस्त्याने गाडी इथं लावली. आता तिकडं नाही सत्यम भाऊ, इकडून जाऊ आपण. शॉर्टकट आहे कारण तिकडं कुत्रा असणार आहे. त्या कुत्र्यापेक्षा आहे ना, इकडून जाऊ. ह्या दगडीतून वाट काढत काढत गाडी इथं पार्क केली. आता आपण या बाबांच्या घराजवळ आलो. जेवढं शक्य होतं तेवढी गाडी नेली. आता मात्र इथून गाडी जाणार नाही, आपल्याला 2 पायाने जायला लागले. ही प्लेट घेऊन चाललोय आणि ही बाकीचं सामान सत्यम भाऊकडे. माहिती का रस्ता? हा, म्हणलं कोण आल्यात माणसं इकडं. हा, हे का टी व्ही आणलाय? लावू का? मोठा आवाज होईल त्याचा. भर उन्हात खत भरण्याचं काम करणाऱ्या लोकांकडे पाहून चालण्याचा उत्साह अधिकच वाढला. सोबतीला कुणी असेल तर प्रवास सुखाचा होतो, मग तो पायवाटेवरचा असो व आयुष्याचा. आता आपण दुपारी आलोय खरं, पण बाबा आहेत का नाही माहिती नाही. त्यांना आपण फोन पण नाही केला. क्षमता, हो क्षमता, क्षमता, काय माहिती आहे का, बाबांना ऐकायला कमी येते, त्यामुळे प्रॉब्लेम हा आहे की. क्षमता, हो क्षमता, क्षमता, क्षमता आहेत का नाही बाबा? कुलूप, शबास. बाबांच्या घराला कुलूप. कुठे गेला असते बाबा महाराज? बाबांना नीट चालता येत नाही व्यवस्थित, पण बाबा गेले कुठं मग? केव्हा दाव घर बघा चकाचक आहे. आजूबाजूला घाण गवत काही नाही, सगळं साफ केलं एकदम व्यवस्थित. म्हणजे एखादी जर बाई माणूस असेल ना घरी, त्यापेक्षाही सुंदर घर ठेवले बाबांनी. इकडे बघा, संपूर्ण साफ केलं आहे. कुठं गावात पडलेलं नाही, का नाही, अगदी व्यवस्थित. माणूस एकटा आहे पण स्वच्छता एकदम व्यवस्थित. आज 78 वय बाबांचं, म्हणजे 80 गाठली त्यांनी, पण चकाचक सगळं व्यवस्थित ठेवलेलं आहे. अयो कुठे गेलाय? पाण्या दुपारचं? अरे दुपारचं पाण्यावर गेलाय वय? बरं बरं, मग येईन का आज? येईन का? बरं बरं, थांबू का मग?
मंडळी, ज्या ठिकाणी मस्तक टेकावं असे चरण आजकाल दुर्मिळ झालेत. ज्या हातांचे आशीर्वाद घ्यावेत ते हात कुठंतरी आज दुर्मिळ होत चाललेत. म्हणजे चांगला माणूस मिळणं खरंच अवघड झालं आहे. पण ह्या पण जमान्यात चांगली आणि मदत करणारी माणसं आहेत ह्याचा अनुभव आम्हाला येत चालला आहे. गेली 2-3 वर्ष आपला प्रवास चालूच आहे आणि या प्रवासामध्ये भरपूर लोक आपल्याला भेटलेत. अरे खेळामध्ये तुला कुठं कुठं बघायचं तुम्हाला? हा, मला वाटलं की पाण्यावर गेलाय मला. पाणी आणलं बाबा, ती पाहुणे गेली ना, हां, पाणी आणलं, पाणी आणलं. मग हे काय आणले? ती बाटी आणली, आणि ती आहेत ती? ती ओली आहे. अरे पण एकट्या माणसाला अशी किती फाटी लागतात? एकटा जीव जमलाव का? 350 गोरी लागते माणसाला. लागते का नाही 350 गोरी? होय, आता काय करू या गुडघ्यानी चालवानाची माणसाली काल 350 गावऱ्यानंतर लागत यात. हो ना, होय. हां, मग आता पोटा पाण्यासाठी बाद झाली तरी फाटी. ते बदलाय. आता आम्ही वाट बघून म्हणलं जावं. मग ह्या माणसांना विचारलं, ती खालची आहेत ना खत भरणारी माणसं खालची बाजूला, ती म्हणली बहुतेक पाण्यावर गेला असेल लक्याच्या एरिव. हां. म्हणलं आता 5 मिनिटं वाट बघा तर निघावं माघारी. काय झालं? किल्लीच गेली कुठं आता? किल्ली हरवली. हो ना. सोबत गेली ती वय? हां, सोबत गेली ती? सोबत नेली असणार. आणि ते किस्सा आहे. कमराला बी नाही करू कुठ्याला. मी किल्ली घेऊन येतो. हो. आता काय करताय? ती किल्ली शिडी घेऊन येतो ना. किल्ली आणायला? किल्ली उशीर होतोय. कुठं आहे केलेली? किल्ली एक मी माझ्या 2-3 किल्ल्या अशा हरवल्या. हां, माझं नाव हे बजीर. अच्छा. हां, तेव्हा एक किल्ली ह्या कुलपाची काढून मी शंकरच्या वाड्यात ठेवली की आवची हेरावली, ती आणून तिथे लावायला गावून. आता कुठं आहे वाटत देऊ? शंकरचा वाडा इथे नाही का? ते खाली उतरून परत वरती यायचं वय? हुशारचा अरे बापरे. तिथनं शिडी आणतो आणि किल्ली घेऊन येतो. गाडी आहे आमच्याकडे. मग हां? गाडी जाता का? 2 व्हीलरवर हां. जाता का? कशाची शिडी आणायची म्हणलं उलट मग बरं बरं. लगेच येतो मी एवढा कशाला टाइम लावतो तेव्हा. सावकाश सावकाश जावा. हो ना, लगेच आलो. एवढं कष्ट करून आपण आलोय. त्या गाडीवर प्लेट बघा, ही प्लेट बसत नव्हती आणि ही पिशवी एका हातात धरून, त्या गाडीला ब्रेक पण नव्हते व्यवस्थित, तरी डागडूक करत आपण पोचलो आणि मोठ्या उत्साहात बाबांच्या घरापर्यंत पोचलो. पण सीन झाला आता असा, त्या घराची चावी कुलूप लावलं आणि बाबा कुठंतरी चावी विसरले. आता ती चावी शोधायला बाबा परत खाली गेले. ज्या ठिकाणी त्यांनी लाकडं आणली होती ना, त्या लाकडं ज्या ठिकाणी त्यांनी गोळा केली त्या ठिकाणी बहुतेक चावी पडली असणार. ती चावी ती परत घेऊन शोधून आणणार आहेत आणि आता शिडी आणणार आहेत. आत्ता जस्ट खाली आलेत धावत पडत, ते एवढे घामाघूम झाले होते आणि परत खाली गेलेत. 15-20 मिनटं झाले आता वाट बघतोय आपण. बघूया आणि लाईट लावूनच जाऊया, कारण किती वेळ झाला तरी लाईट लावून जायचं टार्गेट आहे. भले अंधार पडू दे पण बाबांच्या घरात प्रकाश पडलाच पाहिजे आज. घराच्या बाजूला आहे झाड आहे चिंचेचं. चिंचा बघा असल्या आल्यात, दिसलं का? 1 मिनिट थांबा, झूम करून दाखवतो. दिसला का आता? ओके. चिंच खायला मिळते का बघू दे एखादी. हाय 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 हाय. ओके, कच्ची आहे. ह्यावर असं नख फिरवलं ना, हे आता हे जर पूर्ण हिरवा असेल ना तर ती चिंच कच्ची असते. का ही पण कच्ची. मंडळी, अगदी प्रामाणिकपणे सांगा की ही चिंच तोडल्यानंतर आपल्या तोंडाला पाणी आलं नाही. खरं सांगा, किती लोकांच्या तोंडाला पाणी नाही आलं? 90%, मी तर म्हणून 99% लोकांच्या तोंडाला पाणी हे आलंच असणार आहे. चिंच ती भले कच्ची का असा ना, पण चिंच खाणारा माणूस जेव्हा समोर उभा असतो ना त्यावेळेस पलीकडच्या माणसाच्या तोंडातून पाणी येऊच शकत नाही, असं होणारच नाही. ओके, इथे एक आकडा आहे चिंचेचा, बघू त्याला पिकलाय का. ओके, हे बघा थोडा डिफरन्स बघा. हे बघा आता ह्यावर आहे ना, बघा वरती हिरवा आहे आणि खाली बघितलं ना काळा आहे, म्हणजे ही चिंच पिंकायला सुरुवात झाली. कशी? हे बघा, बघा. ओके, म्हणजे ही चिंच गाभोळलेली आहे, म्हणजे पिकायला सुरुवात झाली. आपल्या नशिबानं चिंच पिकलेली सापडली. बघा
प्रयत्न केल्यावर कोणतीही गोष्ट अवघड नसते. आपण चिंचा शोधल्या, पहिली कच्ची सापडली, नंतर घाबरलेली सापडली आणि आता ही पिकलेली. ह्याचं खायला तुम्हाला जर ह्या चिंचा खायच्या असेल ना तर बाबाला कमेंटमध्ये सांगा, म्हणजे बाबा या चिंचा काढून ठेवतील आणि तुम्हाला सांगतील. आणि तुमच्यापर्यंत पोचवायचं काम मी करतो. तुमचा ॲड्रेस द्या किंवा कॉन्टॅक्ट नंबर द्या, तुम्हाला मी व्हॉट्सअप करतो. चिंचा ऑनलाईन नाही पाठवणार, ऑफलाईन पाठवणार आहे. हो का, भरपूर चिंचा आहेत, घडच्या घड आहेत. बाबा किती वाट बघायला लावली आम्हाला तुम्ही. चावी कुठं होती? नाही सापडली. चावी सापडली का नाही? मग नाही सापडली. मग काय आणलं? हे बघ, हे आणल्या. मग त्यांच्या घरची होती चावी एक. ही बारकी किली मला वाटतं त्याची आहे बघू द्या इकडं. ही. हो का, आता हे आणलेले गट कापून टाकायचे. कुलूप होय, हा मग आता काय, कुलूप कापायचं होय. हा मग काय, तेल कापल्याचं मी येणे. अहो पण चावी नीट ठेवायची. काय आता नाही याची नाही. ती बघू दुसरी, ही लागत नाही. दुसरी नाही येणार, दुसरी मोठीच आहे. मग काय करू आता? मग काय पळतोय मी, मला नाही चालत. नाही, काय करू माहिती? आता काय नाही, हे बाई ना कापायचे कुलूप. द्या इकडं चल. धरा कापा कापत आता काय अरे बापरे, कडी कापायची का कुलूप? कुलूप. होय कापण अवघड आहे. तुम्ही मला चालवणार बरोबर. आता मंडळी शेवटचा पर्याय आहे. बाबाला चावी काही सापडली नाही, त्यामुळे शेवटी बाबांच्या सहमतीने आम्ही कुलूप कापणार आता. 15 मिनिटाच्या अथक आणि अथक परिश्रमानंतर बहुतेक शेवटी आता कुलूप निघायच्या वेतावर आलेले. शेवटच्या स्टेपला आहे ते. हाताला लागेल, हाताला लागेल, हाताला लागेल. हाताला लागेल. हातोडी बितोडी काय ये लागेल. शाबास, झालं तुकडं. सत्यम भाव असलं की प्रॉब्लेम सॉल्व. उघडू का? काय खरं नाही बाबा, धावपळ करून 100 रुपयाच्या कुलपासाठी शेवटी कुलूप तोडावंच लागलं. बाबांचं आतून घर एकदम आलिशान आहे, एकदम थंड हवेचं ठिकाण. पाणी प्या. पाणी आणले आम्ही. मग आता अशी तर मग काय करू बाबा, तो म्हणून चालवून चालतोय. आज दमलाय तुम्ही लय, पण लय जमलो आज. आणि लय जमलो. ती भांडी बिंडी सगळी घाण होती, ती सगळी घासली धुली. काचीपासून लोटलं नव्हतं, मला जेवायला वाढ लागा ना. मग ते पहिलं लुटून जाणून काढलं, ती भांडी घासली, मग पाणी आणलं, मग फाटी नाहीत म्हणून आपली एवढी फाटी घेऊन आलो. आता फाट्यानं गेलो नसतो, पण तुम्ही सांगितलं आम्ही 4 वाजता येणार आहे. मग आता म्हणून आपलं 4 वाजता आपलं हे सजवू राहते. आणि तिथं तरी चाय हरवली. कुलूप तोडायला लागला. कुलूप तोडायला लागला. आता सगळं 100 रुपयाचं कुलूप. म्हणजे आजचा दिवस काय सार्थक नाही आपला. हो ते पण एक गोष्ट आहे, पण आज लाईट लागणार घरात. हां लाईट लागणार. आज घर चमकणार आहे. हां दात कुठला पडला होता म्हणला? दात एक काहीतलं 2 काढले बघ. खालचं वय. हां वर काहीच नाही, इथे 2 आहेत. हा आणि इथे मागं एखादं दुखतोय, हा, हे काढले सगळे. तर खाली काय नाही राहिलं. काहीच नाही राहिलं. मग जेवता येत नाही अजिबात. आता मग कसं करीत आहो? मिलिंद, मला डॉक्टरनं 2 दाताचे पैसे किती घेतले? किती? 2,500 रुपये पुरं घेतले आणि 300 रुपयाच्या वळ्या. काढायचं नुसतं? नुसतं काढायचं. बरं ठीक आहे, आता काढून ते गेलं, पैसे पण गेलं, दात पण गेलं काढून, पण आता खायचं कसं काय? काय नाही म्हणजे सगळी खाता येत नाही. भात करून खातो. कुस करून खाता ना? भात करून खातो, भाकरी नाही खाता येत. कुस करून खा. भाकरी कुस करून खाली की माझ्या पोटाला त्रास होतो. फक्त भातच? फक्त भात तो लई नाही करता, एवढाच करायचा आणि खायचं. मग ह्या टायमाला आता सकाळपासून जेवण नाही. सकाळी जेवलं नाही, कुठलं जेवलो जाऊ. अरे बापरे. ती पाहुणी होती 11 साडे 11 वाजेपर्यंत. हा ती गेली.
आता ती गेली, मग ती भांडी होती रात्रीपासून घाण पडली होती. काल सकाळपासून वाडा लोटला नव्हता. ती घाण सगळी निखारली, ते लुटून काढलं, ती भांडी घासली आणि पाणी आणलं. 2 हांड. मग सकाळपासून उपाशीच उपाशी पुढे पाणी आणले. पुढील पाणी. मग काय करणार, जीव बी जात नाही आणि रात बी नाही. जीव जायचं कायला बोलायचे तेव्हा, ते जीव जायचं काम वरती भगवंताकडे आहे. हो त्याच्यावर बोलून तेव्हा ना कसा भगवान मला काहीतरी काम तर शिल्लक आहे अजून. नाही असं आहे त्याचं एक म्हणणं, काहीतरी पण चांगलं मंगळ काहीतरी व्हायचं घडलं असं त्याची फेड व्हायला पाहिजे ना. मग आता कसं लाखातलं बोलला, हा काहीतरी त्याची कल्पना आहे मला थोडी. काहीतरी पुण्य असेलच ना. पुण्य काय असेल, पुण्य थोडं असेल, पाप लय असेल. पण पाप थोडं असलं, पुण्य थोडं असेल, असं काहीतरी असणार. कुठून ना कुठून तरी देव माणूस येतोय. पण माझ्या मनातनं म्हणायचं ना, मी पाप केलं नाही, कधी कोणाला मी शी दिली नाही, कधी कोणाला वाईट म्हणायची माझी गरज पुसली नाही, मी कुठल्या वाईटाच्या माणसापाशी बी गेलो नाही. काय एकट्याचं होईल ते अजूनपर्यंत करीत आलो आहे. कोणाची बुद्धी बी ऐकली नाही. आता अलीकडं तू माझ्यापाशी आल्यापासून मी लोकांचं ऐकून घेतोय. दसबा लोकांचा फोन आला ना बिन नावाचा शिव केल्याला, तर फोन मी उचलणार नाही. पण आता उचलतो. आयला का मिलींना काही काय कुठं गेले आणि त्याचा फोन आला कोणाला डाव. म्हणजे पंढरपूरच्या माणसाची तरा झाली ना. पहिला फोनाला उचलला नाही, दुसऱ्यानं फोनाला उचलला, तिसऱ्यानं फोनाला मग उचलला. म्हणलं आता काय असं कोण आहे बघावं. काहीतरी पूर्वजन्मीचं पुण्य हाय म्हणूनच ना कोणतरी फोन करतंय, कोणतरी भेटायला येतंय, कोणतरी काहीतरी देतंय, मदत करतंय. आता का व्हायला लाईट दिली, माणसांच्या पाहिजे 2 ड्रेस आणले ते. हा ना. हां म्हणजे ड्रेस माझ्या कामातच नाही. खातो तुम्हाला कशाला जोडून ठेवू. आधी शर्ट आहेत ना माझ्या गुडघ्यापासून काय. मला वाटतं ना त्याला बरं का आता हे करावं, काय करावं. हे बघ, हे हा कुठं हे येते हा मला, ते येईन बरोबर येईन ते. हे बरोबर येते. पण हे दुसरं कुठं कधी हे आहे का ते बघ, मी तुला अंगातच घालून धावतो. आता हे मला आवडा ना. घरी काय होते तेव्हा. आता घरी काय घालून पोचतोय का मी असलं. अरे चांगलं दिसतंय उलट क्षमता, लगी मिले बार दिसताय उलट. हा 1 नंबर. मग मोठा असं एक फोटो काढायला पाहिजे. मला आठवला उलट भारी आहे. कालचं लेख आपण घातला ना मापात आहे उलट आहे. हा ह्या हातातले मापत मी काय म्हणतोय, कवा तरी यात्रेला उर्स बिरसाला सणाला चांगलं आहे उलट आहे. हे ना. हा फक्त पॅन्ट मापात कापून आणा व्यवस्थित आणि त्याला नाडी आणा. अरे ते काय करतो, हे बघा अक्षी नवरदेव दिसतोय. त्या बाबाला आणलं आणि 500 रुपये दिले. ते आता पहिले त्याचं सकाळ 100 रुपये कुलपाना दिले पाहिजे. राहू द्या असंच राहू द्या, काढू नका. छान दिसतंय उलट. कुठं लग्न समारंभात, कुठं यात्रेला, कुठं पाहुण्या रावात गेलं ना उलट हे बेस आहे. झाक दिसतंय. ह्याला काय करू नको ना. नाही हे मापात आहे बरोबर. ह्याला 1 नंबर दिसतंय तुम्ही. हा त्यावरती अजून एक आहे. हा त्याच्यावरती अजून एक आहे. हा नाव की तुम्ही पण. हा आता आयुष्यामध्ये घरात प्रथमता प्रकाश पडलाय, कसं वाटतंय. अगदी गोड वाटते, आधी आनंद आला. साहेबांचे आभार माना. सगळ्यांचा आभार आहे दाजी, आभारी आहे मी सगळ्यांचा. हा हात जोडून अगदी हे आपण सत्यम भाऊ बघा यांचे आभार माना. यांनी मोठं काम केलं. या यांचे आभार इकडं मानतो प्रेममध्ये या. हा त्यांच्यामुळे शक्य झालं हे. आणि ह्याला आर्थिक पाठबळ मिळलं ते जय गिरणार समूहचे मिलिंद रानडे सर, त्यांनी दिले पैसे म्हणून सळ झाले. लाईट आली, प्रकाश पडलाय चकाचक. आज बाबा चमकले. आज चमकला. धन्यवाद. धन्यवाद. आपला आशीर्वाद द्या मला. धन्यवाद. आशीर्वाद मिळत मग काय मोठ्यांच्या आशीर्वाद घ्यायचे असतात. येऊ का आता. ओके ना आता असं करू, हा दूध आहे हा आपण मस्त मध्ये चहा करू आता. ओके ओके. होऊन जाऊ द्या. बाजूला हे जंगल आहे, ह्याचं बिया वाटत नाही बे. नाही सवय लागली ना, सवय लागली. पण इकडं परवाशी तर वाघ ओरडत होता.
कुठं काय आहे बा इथं? कसं आहे, इथं पूर्ण जंगलच आहे. इकडं आजूबाजूला तर कुठं एकही घर नाही जवळपास. मस्त बिया वाटत नाही अजिबात. मग आता बेरलं हां आणि नाही बेरलं तरी काय करणार? जर मिलिंद पोचले नसतं तर हा माणूस तुम्हाला आज दिसलाच नसता. त्या वर्षाच्या मागच गेला असता. नाही 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 मी फक्त निमित्त आहे. निमित्त का होईना असं ना, पण निमित्तापासून काम केवढं झालं हे माहिती? करणारा वरचा असतो. करणारा वरचा आहे, हां पण त्या करायचा मार्ग दावणारा कोण आहे? नाही मी फक्त आपलं बाबा तुम्हाला गरज आहे देणारा हे व्यक्ती आहे. फक्त तिथं पण सांगतो की ह्याला गरज आहे, क्षमा त्याला लाईट पाहिजे हे मी सांगतो. हो, पण कोणापासून आलंय? हां जर आपलं जर हे बोलणं जर तर पहिलं सुरुवातीचं नसतं झालं तर काय मिळणार होतं? हां ते आहे. मंडळी देव कसा आणि कुठे भेटेल आणि कोणत्या रूपात भेटेल काही सांगता येत नाही. या दादांना आज खऱ्या अर्थाने देव भेटला असं मी म्हणेल. आणि त्या देवाचं नाव आहे मिलिंद रानडे. ह्या रानडे सरांनी त्यांच्या जय गिरणारी समूह मुंबई यांच्या वतीनं आर्थिक पाठबळ गोळा केलं आणि ह्या दादांच्या घरात लाईट आणण्याचं स्वप्न पाहिलं आणि ते स्वप्न आज खऱ्या अर्थाने सत्यामध्ये उतरलं. आणि त्यासाठी मी सर्वांच्या वतीने तुमचे मनापासून आभार मानतो. आणि हे स्वप्न सत्यात उतरण्यासाठी महत्त्वाचं काम म्हणजे पडद्यामागचं काम केलेलं आहे सत्यम भाऊंनी. आणि हे आमचे जोडीदार आमच्याबरोबर कायम असतात आम्हाला बॅकअप करायला. हे आमचे बंधू स्वप्नील भोसले आणि हे आमचे बंधू सत्यम भोसले. ते म्हणतात ना मेरे दो अनमोल रत्न, तसे दोन अनमोल रत्न त्यांच्यामुळं या बाबांच्या घरात लाईट पोचली. आज खऱ्या अर्थाने ह्या बाबांचं आयुष्य आणि घर उजळलं असं मी म्हणेल. बाबा धन्यवाद. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. आयुष्यात सुख प्रत्येकाला पाहिजे असतं, मात्र यातील दुःख सोसायला कुणी तयार नसतं. भूतकाळात झालेल्या गोष्टीचं आणि भविष्यात घडणाऱ्या घटनेचं जास्त टेन्शन घ्यायचं नसतं. फक्त वर्तमानात आपण समाधानकारक जीवन जगायचं असतं. जोडले जाते ते नाते, जडली जाते ती सवय, वाढत राहते ती ओढ, गुंतत जातं ते मन, आठवत राहतात ते क्षण आणि गहिवरून येतात ते डोळे. मंडळी पुन्हा एकदा भेटूया अशा एका नवीन प्रवासात आणि नवीन ठिकाणी आणि नवीन आनंदासोबत. तोपर्यंत आपले व्हिडिओ पाहत राहा. आणि हो, तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल ना तर सबस्क्राईब करायला विसरू नका, कारण तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळण्यासाठी ते करणं जरुरी आहे. तर पुन्हा एकदा भेटूया पुढच्या शुक्रवारी 11 वाजून 11 मिनिटांनी. धन्यवाद.